कोणत्याही प्रकारची प्रॅक्टिस करायची नाही, याचा सामना त्वरित चालू करायचा आहे, विनंती आहे. दुसरा फोटोग्राफ विनंती आहे, कोणत्या प्रकारची प्रॅक्टिस आपण करायची नाही आहे. आणि वेडिंग वॉरियर्स चला, आपल्याला विनंती आहे आपले 2 बॅटर त्वरित पाठवायचे. चला बॅटिंग टीम आपले 2 फलंदाज त्वरित मैदानात पाठवायचे. आपण फार वेळ घेत आहे, नाणेफेक देखील झाली, पंचांनी देखील विनंती मैदानात धावा घ्यायचा आहे, त्वरित सामना चालू करायचा आहे. कोणत्याही प्रकारची प्रॅक्टिस मात्र टर्फवर करायची नाही, विनंती आहे खेळाडूंना. 2 फलंदाज चला, वेडिंग फॅम वॉरियर्स चला, आपल्याला विनंती आहे त्वरित चालू करायचं आहे. आपले 2 फलंदाज त्वरित मैदानात पाठवायचे आहेत. आघाडीचे 2 फलंदाज मैदानात दाखल झाले. एका बाजूला आपण बघतोय तो म्हणजेच फोटोग्राम त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत होतो, म्हणजेच वेडिंग फार्म वॉरियर संघ. दोन्ही संघ चांगले संघ आहेत. आता मात्र फुलमधील हा पहिला सामना आहे. गोलंदाजी मार्गावर आपण गोलंदाज ओमकारला बघतोय, स्ट्रायकेटला बॅटर. चला स्कोरर आपण देखील सज्ज राहायचं आहे. तर थोड़ी देर के लिए इधर आइए, थोड़ा सा लिंक आपका मांगता है. पहिला चेंडू आपण बघतोय ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू कार्पेटच्या साईडने घेण्याचा प्रयत्न. धावांचा श्री गणेशा, गोलंदाजी मार्कर पण गोलंदाज ओमकारला, स्ट्रायकेटला पण 2 फलंदाज. पूर्वीमध्येला सामन्याला तर सुरुवात होते कुठेतरी 45 सामने आपल्याला नंतर कव्हर करायचे, त्यातून 2 सेमीफायनल, त्यातून 1 फायनल. आता मात्र आपण बघतोय मिडलला क्षेत्ररक्षण तैनात केले गेले ओमकार आहेत, त्यांनी देखील चेंडू अडवला गेला आहे. प्रत्येक चेंडू कुठेतरी सिंगल डबल देण्याचा प्रयत्न, धावांना दिशा देण्याचं काम. एक आगळेवेगळी शैलीचा गोलंदाज आपण ओमकारला बघतो, कुठेतरी थांबून टाकण्याचा प्रयत्न, कुठेतरी एक वेगळी शैली या गोलंदाजाकडे आहे. फुलटॉ चेंडू आणि फुलटॉ चेंडू मोठा फटका इथे मात्र आलाय, चौकार आलाय. कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न, पण फुलटॉ चेंडू तर फुलटॉ चेंडूवर पुढे फुलटोल करण्याचा प्रयत्न, इथे मात्र मिळेल त्या धावा 4. बघा 95 चेंडू घोषित केले, धावा झाल्या, धावफल करता म्हणजे एकूण 8 धावा झाल्यात.
दिगम आहे गोलंदाजी स्ट्राईक हँडला आपण बॅटर बघतोय. नॉन स्ट्राईक हँडला हर्षल. आता होतं स्ट्राईक हँडला आता मात्र हर्षल असेल. गोलंदाजी मार्कवर आपण ओमकार बनेला बघतोय. आणि शेवटच्या क्षणाला 1 to go कॉल जसा आलाय तसा षटकार इथे मात्र आलाय. कुठेतरी सन्मान देण्याचा प्रयत्न 1 to go ला सन्मान देण्याचा प्रयत्न आपण मात्र केलाय आणि षटक इथे मात्र संपले. पहिल्या क्षेत्राच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकाच्या एकूण 15 धावा. नो बॉल. दोन पहिला चेंडू आहे. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तानेला बघतोय. त्याने शिंदेला बघतोय. तीन घे आताचे. तर नक्कीच बघा आता मात्र जे चल चेक केला जातो. तर तिसऱ्या पंचांची मागणी लाईनचा इथं तर नो लाईन चेक केली जाईल. लाईन तर बघा फेअर डिलिव्हरी. थोडासा टप्पा कुठेतरी पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी देखील केली गेली होती. त्यामुळे निर्णय देखील आले गेलाय. नॉट आउट. हो षटकार. नो. पायाचा लाईनचा. पंच ज्या प्रकारे कामगिरी या पंचांचा जर विचार केला तर मोठ्या मोठ्या स्पर्धा देखील इथे मात्र अजून एक षटकार यांच्या मार्फत आपण कव्हर करताना बघितलं. नक्कीच वाय चषक असो, माहीमचा राजा असो, अशा फार मोठ्या मोठ्या स्पर्धा आमच्या डोंबिवली विभागात देखील त्यांची कामगिरी आपल्याला दिसली. आज मात्र तेच कामगिरी करण्यासाठी आपण बघतोय क्रिएटर चॅम्पियन्स लीगमध्ये देखील त्यांची वर्णी लागली. बघा शेवटचा चेंडू आहे. इथे षटक मात्र संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येत फरकासाठी एकूण पिंगळीवात 40 धावा झाल्यात. 41 धावा झाल्यात. 41 धावा झाल्यात. फलंदाज कोणत्या प्रकारचा बाद झाल्याने चांगल्या प्रकारे पार्टनरशिप आतापर्यंत झाली आहे. द वेडिंग फॅम वॉरियर्स त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतात. शशी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शशी ज्याने सकाळच्या सत्रामध्ये 2 सुरेख झेल पकडला गेला. तर एक चांगला गोलंदाज आहे. पण सकाळच्या सत्रामध्ये देखील थोडीशी खराब गोलंदाजी देखील झाली होती या गोलंदाजाकडनं. पण आता मात्र नव्या उमेदीत पुन्हा एकदा उतरला या स्पर्धेमध्ये. इथे मात्र फलंदाज झालाय बाद. एक आगळेवेगळी शैली पंचांची देखील अजित निकम सर आपण नक्कीच बघतोय. बेचाळीस धावसंख्येवर पहिला धक्का इथे मात्र लागलाय. तिसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे.
इथे मात्र अजून एक फलंदाज बाद झालाय हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. गोलंदाजचा शशी आपण बघतोय. कुठेतरी विकेटची भूक आता मात्र नक्कीच वाढली. कुठेतरी ज्या प्रकारे धावा झाल्या त्या प्रकारे धावा रोखण्याचं काम आता मात्र शशी करतोय. 2 षटकामध्ये धावा खर्च केला एकूण 41, पण आता मात्र चांगली कामगिरी चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज शशी. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक कंप्लीट करेल का, तर मात्र नाही. कुठेतरी हॅट्रिक मिस केली आहे. बघा 43 धावा झाल्यात, 43 धावा झाल्यात. लॉफ केलाय, समोर दुसरीने मारण्याचा प्रयत्न, बॅकअप देखील आला गेलाय. इथे मात्र ओमकारच्या डोक्यावरून उडवण्याचा प्रयत्न होता. जर्सी नंबर 10 आपण बघतोय. लास्ट बॉल 1 to go. इथे मात्र दांडी दांडी बघा विचार केला तर शशीने ज्या प्रकारे कुठेतरी बॅटरनी दरवाजा फळाची झाल्यात, फर्निचर कुठेतरी डिस्ट्रॉय केले गेले. चांगला गोलंदाज आहे आता मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. सकाळच्या तर मध्ये थोडेफार कुठेतरी खराब गोलंदाजी झाली होती, मात्र कमबॅक करतोय. एक स्लोअर वन चेंडू आहे, एक फर्स्ट चेंडू टाकला होता शेवटच्या क्षणाला. इथे मात्र 9 + 6 एकूण 7 धावा मिळतील. इथे मात्र एकूण 7 धावा आणि चूक झाली बघा. नक्कीच 9 होता, पण आपण 6 धावा खर्च केली. जिथे 1 धाव होती तिकडे 7 धावा खर्च केल्यात आणि 7वर अजून 6 ऍड करा. त्याची भरपाई नाही भेटणार आहे बघा. आता मित्रा जो षटकार सोडलाय त्याचा षटकारचं प्रत्युत्तर दिलंय. तर बघा नक्कीच अंपायर्स आता मित्र आपल्यासाठी सूचना. तर पंच बघा नक्कीच आम्हाला जे अन्यथा 5 रन पेनल्टीचे ऍड केले जातील त्यांच्या स्कोरिंग मध्ये. बघा 76 धावा आता बनवल्यात उर्वरित 3 चेंडूचा. कुठेतरी कॅच ड्रॉप झाली आणि इथे मात्र आज कुठेतरी आपण विचार करतो 88-83 धावा झाल्यात, अजून देखील 3. इथे मात्र अजून एक येईल का, तर इथे मात्र फुलटॉच 83 धावा झाल्यात. 2 चेंडूचा खेळ गोलंदाजी मार्कवर आपण भावेश गुप्ताला बघतोय. इथे मात्र बघा 1 to go. इथे मात्र बघा 7 षटकार. आणि एकदा $97.
इथून मात्र comeback. अनिकेत तर यानंतर होणारा सामना असेल फिल्मी फ्लॅश टायगर्स त्यांच्या अगेन्स्ट फाईट करणारा संघ टायगर संघ दोन्ही कॅप्टन्स चला त्वरित टॉस साठी यायचंय आरडीव्ही संघ चला आपण कुठे असाल कर्णधार माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर त्वरित टॉस साठी यायचंय त्यांच्या अगेन्स्ट फाईट करणारा संघ होता म्हणजे फिल्मी फ्लॅश टायगर संघ दोन्ही संघ चांगले संघ दोन्ही संघांनी देखील कुठेतरी सामने जिंकलेत पण आता मात्र कुठेतरी शेवटच्या टप्प्यामध्ये आणि त्या सामन्यात देखील सुरुवात होते गोलंदाजी मार्कर गोलंदाज हर्षल आहे स्ट्रायकेडला आपण शशांक आणि निनाद अशी जोडी बघतोय स्ट्रायकेडला आपण शशीला बघतोय बघा स्कोरर आपल्या माहितीसाठी बॅटर शशी आहे आपण वेगळं नाव टाकलेत शशांक टाकलेत चार तसं यायचं आरडीबी वनडे वनडे तू जा ना तू जा नाव का रे निगम ओके ठीक आहे ओ बघा रन रेट इथे मात्र नक्कीच 31.66 दाखवते आता मात्र इक्वेशन लाईनीवरून गेला ना लाईनीवरून गेला इथे मात्र षटकार आलाय कुठेतरी दुसरं षटक मैदानात चालू आहे 12 धावा झाल्यात 58 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे वन टू गो और
इथे मात्र झेलची संधी, इथे मात्र झेल ड्रॉप झालेत. दोन खेळाडू नक्की झेलच्या खाली आले, ते पण कुठेतरी शेवटच्या क्षणाला झेल ड्रॉप झालेत. आता मात्र 21-10 चेंडू आणि 83 धावांची. पंचांनी 9 चेंडू घोषित केले. लाऊड आपले 9 चेंडू असेल. शशी आणि आपण निनाद अशा दोन फलंदाज. आड. हो. नो. 36 धावा आतापर्यंत झाल्यात. शेवटच्या षटके उर्वरित आपण बघा विचार केला तर 37 धावा झाल्यात. 58 धावसंख्येचा पाठलाग करत असताना कुठेतरी सामना गमवावा लागतोय. वाईट चेंडू आहे. हे Wondergo. कॅमेरामॅनने देखील कुठेतरी हे नक्कीच टिपलंय. आता मात्र ही देखील रील कुठेतरी व्हायरल बघा. एक कॅच होती, कुठेतरी झेल घेण्याचा प्रयत्न पण तो रोल केला गेलाय आणि विजयी झालाय. चला टॉस देखील झालाय. तर एका बाजूला आपण फिल्मी फास्ट स्ट्रायकर्स अगेन्स्ट फाईट करणारा संघ, दोन्ही संघांमध्ये नाणेफेक देखील झाली आहे. तर बॉलची देखील मागणी केली जाते. तर चला पंचांना बॉल देखील पुरवायचा आहे. तर एका बाजूला पण आरडीबी त्यांच्या अगेन्स्ट फाईट करणारा संघ येतो म्हणजेच फिल्मी फास्ट स्ट्रायकर्स. तर चला आरडीबी संघ आपले दोन फलंदाज त्वरित मैदानात पाठवायचे आहेत.
तर चला दोन तर चला बघा नेक्स्ट मॅच नेक्स्ट स्टुडिओ तर चला नेक्स्ट चला टेक्स्चर चला चला सुमित घ्यायचं टॉस साठी त्वरित यायचं सुमित त्यांच्या अगेन्स्ट फाईट करणारा संघ सतोष मोदी मेवरिक संघ यांच्या अगेन्स्ट फाईट करणारा टेक्स्टर स्टुडिओ संघ दोन कॅप्टन चला टॉस साठी यायचंय चला टेक्स्टर स्टुडिओ शेवटचा कॉल असेल बघा चला टेक्स्चर शेवटचा कॉल असेल वारंवार आपल्याला सूचना पोहोचवल्या जातात कॅप्टन चला बघा चला टेक्स्टर स्टुडिओ आहे ते सोड ना. त्यांच्या अगेन्स्ट फाईट करणारा संघ असेल तो म्हणजेच मोदी मेवरिक संघ चला दोन कॅप्टन्स तर चला टेक्स्टर स्टुडिओ संघाने इथे नाणेफेकी जिंकली आहे आणि कुठेतरी बॉलिंगचा निर्णय घेतला आणि मोदी संघाला कुठेतरी मोदी मेवरिक संघाला कुठेतरी बॅटिंगसाठी आमंत्रित केले तर पोलमधील जे सर्व संघ असतील ते नक्कीच टर्फ मध्ये खेळतील आणि चालू असलेला सामना एका बाजूला आपण बघतो तो म्हणजेच वनडे 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 त्याला लागला नाही ते स्ट्राईक चेंजच होणार बरोबर आहे भाऊ स्ट्राईक तोच One to go! Now, Shivam. तर आघाडीचे दोन फलंदाज नचिकेत आणि निनाद गोलंदाजी मार्कवर एक वेगवान गोलंदाज शिवम सावंत आणि तेव्हा तर फलंदाज बाद झाल्यात 12 धावा झाल्यात दुसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे नाव सांगा चला बॅटरचं नाव एक लेफ्टी बॅटर बघा काहीतरी एक वेगळीच शैली आहे बॅटिंगची
इथे मा- झोल पहिला चेंडू बघा इथे होतं नाव पंटिगो बरं बरं आणि षटक इथे मात्र संपले 1 to go असा कॉल होता. षटक संपलेत 12 धावा झाल्यात. 3 गडी आतापर्यंत बाद झालेत. उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकामध्ये कशा प्रकारे कामगिरी होईल मॅच नंबर 33. एका बाजूला आपण टेक्स्टर स्टुडिओ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करणारा संघ असेल तो म्हणजेच मोदी. गोलंदाजी मार्कर आज ओंकार राऊत तिसरं षटक फेकण्यासाठी स्ट्राईक एंडला आपण निनादला बघतोय. अगदीच फलंदाज अजून देखील खेळपट्टीवर खेळतोय. सुरेख क्षेत्ररक्षण आपण बघतोय. कुठेतरी कव्हर सिरीजमध्ये आपण क्षेत्ररक्षण तैनात केले गेले. कुठेतरी चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. झेलची संधी इथे मात्र काय घडलंय इथे मात्र थोडीशी दुखापत नक्कीच झाली आहे. बघा त्वरित पाणी टप्पा याच्या आतमध्ये पडला का तर बघ नक्कीच दुखापत झाली असेल तर नक्कीच त्या खेळाडूला बसवायचं आहे. आणि आत्ताच हा पंचाने षटकार घोषित केला आहे. हा नक्कीच षटकार असेल. बघा दुखापत झाली असेल तर पाण्याची मागणी. तर चला शुभम आपण जर नक्कीच नीड असेल तर थोडंसं रेस्ट करायचं आहे. ये 3 बॉल आकाश धावसंख्येचा फलकावर नक्कीच षटकाराच्या मदतीने 18 धावा झाल्या धावफलकावर. आता मात्र झेलची संधी असेल आणि आता मात्र सुरेख झेल इथे मात्र स्वीकारला गेलाय. फलंदाज बाद. आपण तर राहुलला बघितलं झेल स्वीकारताना आणि इथे मात्र फलंदाज बाद. पंटिगो ओर ओर आणि इथे मात्र षटक संपलं. ए वा आकाश बघा सुरेख
मनातलं दुःख सारून एक सुरेख झेल फलंदाज इथं मात्र पास झाला. 5 विकेट. शेवटचे षटके 18 धावा झालेत. 5 गडी आतापर्यंत बाद झालेत. गोलंदाजी मार्कवर राहुल आहेत आणि संघाचा कर्णधार आता मात्र स्वतः आलाय. आणि इथे मात्र बघा थोडासा नाराज दिसतोय रोहित, कुठेतरी नाराज दिसतोय. धावसंख्येचा फरक आतापर्यंत 19 धावा झाल्यात. 5 गडी आतापर्यंत बाद झालेत. हे शेवटचं षटक. अजून एक सुरेख चेंडू. बघा इथे आता ड्रॉप झाले पण ज्या प्रकारे उत्साह दिसतोय खेळाडूचा तो एक वेगळा दिसतोय. बघा झेल सोडले पण नाराज नाहीये, खेळाडू देखील नाराज नाहीत, पण बाहेरचे प्रेक्षक वर्ग जाम मजा घेतात बघा. आणि षटक संपले. पहिलं सत्र देखील संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा फरक सरते म्हणजे एकूण वॉशरूम आहे का? विजयासाठी आता मात्र कुठेतरी 23 धावसंख्येची गरज आहे. 22 धावा झाल्या. 23 धावसंख्येची कुठेतरी गरज आहे. आपण बघतोय फार कमी स्कोर कुठेतरी नोंद केला तो म्हणजे आरबीटी संघाने. आरडीबी टायटन्स संघ एक चांगला संघ पण आता या चांगल्या संघाला कुठेतरी कमी धावसंख्या रोखल्या गेल्यात. आणि आघाडीचा फलंदाज शुभम स्ट्राईक हँडला एक वेगवान गोलंदाज संघाचा एक अष्टफलक खेळाडू. कुठेतरी पहिल्या सत्रामध्ये थोडीशी दुखापत झाली होती पण तो देखील दुःख दूर सारून कुठेतरी एक सुरेख झेल पकडला गेला. आपल्या संघासाठी कुठेतरी चांगली कामगिरी, आपल्या संघासाठी कुठेतरी सर्वस्व देण्याचा प्रयत्न आता मात्र शुभम करतोय. एकच संघाचा अष्टफलक खेळाडू, एक ऑलराऊंडर ज्या प्रकारे गोलंदाजी करतो त्याच प्रकारे बॅटिंगचा देखील दर्जा सेट करण्याचा प्रयत्न कुठेतरी आता मात्र शुभम. बघा सावंत सरनेमात काही गोष्टी इथे मात्र फार वेगळ्या केल्या गेल्यात स्कोरर करणं देखील. शिवम आणि साहिल बघतोय आपण. मात्र चेंडू सोडून दिले पण त्यांनी वाईट चेंडू घोषित केलेत. 22 चेंडू 20 धावांची अजून देखील गरज आहे. आता मग कुठेतरी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, कुठेतरी सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न शुभम. मग शुभमला देखील माहिती आहे की धावसंख्या फार कमी आहे पण कुठेतरी वेळ वाचवण्याचं काम देखील शुभमने केलं पाहिजे. कुठेतरी वेळेत सामना संपवण्याचं काम साहिल आणि शुभमकडे.
1 to go. Yes. No! दोन दोन बोलतो. बघा जर विचार केला आपण बघितलं इथे तर मात्र कुठेतरी शुभम आता मात्र कुठेतरी वेगळीच खेळी खेळतो, त्यामुळे वारंवार फलंदाज बाद होतात. जिथे पण मोठे फटके लगावू शकतो तिथे मात्र कुठेतरी फेन्सिबल क्रिकेट खेळलं जातं, त्यामुळे कुठेतरी विकेट पडतात, कुठेतरी विकेट मिळत आहेत. कुठेतरी समोरचा संघ देखील एक चांगली गोलंदाजी करतोय. इथे मात्र आता दुसरा षटक चालू आहे, 7 धावा झाल्यात. इथे मात्र अजून एकदा सेन्सिबल कुठेतरी चेंडू दिशा देण्याचं काम फक्त हलक्याने खेळण्याचा प्रयत्न. No ball! No! 9+6 एकूण 7 धावा. बघा ज्या फटक्यांनी धावा येतात तर तेवढं देखील समजलं तेवढंच महत्वाचं आहे की आपण जर सामना लवकर संपलं तर कुठेतरी वेळ देखील वाचेल आणि सामना देखील संपेल. पण इथे शुभम एक वेगळी शैली क्रिकेट खेळतोय, कुठेतरी ब्लॉक क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, कुठेतरी 1 to 4 क्रिकेट खेळतोय. असं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, सेन्सिबल क्रिकेट, कुठेतरी चेंडू दिशा देण्याचं काम, कुठेतरी एक दुहेरी धाव. त्या धावांची गरज नाहीये, ज्या फटक्यांची गरज नाही तो फटके देखील आपण शुभमला आपण मारताना बघतोय. कुठेतरी 1 to 4 क्रिकेट खेळतोय. पण चला वाईट चेंडू घोषित केलेत. धावसंख्या 10 फलकावर आतापर्यंत झाली ती म्हणजे 19 धावा झाल्या 10 फलकावर. मग कुठेतरी वेळ घालवण्याचा प्रयत्न शुभमने केला आता मात्र. तसं हर्षद गुंडे आपण
तुला जॉईन करायचं बघा आपण. नो नो बॉल. इथे प्लेयरच नाही अलाउड. तर बघा नक्कीच एक धावांची गरज आहे आणि नक्कीच आपले स्पॉन्सर जे आपण बघतोय की क्रिएटर चॅम्पियन त्या लीगसाठी आपण जे स्पॉन्सर्स बघतो त्या स्पॉन्सर्सपैकी एक व्यक्तिमत्व नक्कीच एक दानशूर व्यक्तिमत्व नक्कीच आपल्या पाठीमागे नक्कीच आहेत.